नमस्कार. तुमचे प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपली ह्या वेळची थीम सहकारातून समृद्धीकडे ही आहे. हे लक्षात घेऊन आम्ही विठ्ठलरावांचे काही महत्त्वाचे क्षण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी कला शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम कमी खर्चात केलं आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. समाज विकासाचे ध्येय जर असेल, समाजासाठी जर तसेच कष्टात टोचण्याची तयारी असेल, तर सामान्य शेतकरी कुटुंबातील माणूस सुद्धा उत्तुंग कार्य करू शकतो. आणि याचा साक्षात्कार म्हणजे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील होय. या कर्मयोगाने भगवान श्रीकृष्णाच्या गीतेतील कर्मयोग साकार करीत या भूभागावर सहकाराची गंगोत्री आपल्या भगीरथ प्रयत्नांनी अवतरित केली. याच गंगोत्रीतील लोणी येथे आज सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय आणि आर्थिक विकासाचे पीक भरभरून आले. विठ्ठलराव मराठी शाळेत 4थीला असतानाची ही गोष्ट. राधाजी विठ्ठल मेराबाई म्हणजे अंबुजाचे स्नान म्हणजे गंगामाईचे स्नान. आजे मेराबाईचे स्नान म्हणजे गंगामाईचे स्नान व आजे करू का गं मी अंघोळ? होय तर ते ज्ञान शिकू नकस आणि लाडी गुडी लावू नकस. अंघोळ कर काटा काटानं बस पाण्यात. मेलो गं आजे, मेलो गं आजे, मेलो. हे देवा माझ्या काय झाले? अंघोळ नकस कापड घाल कापड. मेराबाई लाज राखीच माझी. याला तुझ्या पाण्यात घेऊ नकस. याच्या अंगात तुझं पाणी भरलं आहे. जानेवारी 1923 मध्ये विठ्ठलरावांनी लोणी बुद्रुक सहकारी पतपेढीची स्थापना केली. या संस्थेने विठ्ठलरावांच्या सहकारी जीवनाचा श्री गणेशा झाला. विठ्ठलरावांनी सावकार तसेच ब्रिटिश सरकार ते भोळ्या जनतेची लूट कशी करत आहेत ते पाहिले. त्यांचे जीवन सुखमय व्हावे, त्यांच्या आयुष्यातील दुष्काळ दूर व्हावा, त्यांना सहकारातून शिक्षण व गोरगरिबाचा उत्कर्ष व्हावा म्हणून सहकारी तत्वात असलेल्या सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. आणि 1950 साली आशिया खंडातील पूर्णपणे शेतकऱ्यांचा मालकीचा कारखाना उभारला. भारत सरकारने 1961 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते आणि भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत पद्मश्री हा किताब देऊन त्यांचे गौरव केले. विखे पाटील स्वतः फारसे शिकलेले नव्हते, तरी आर्थिक सुप्तेबरोबरच शेतकऱ्यांची दैनी, लाचारी आणि अज्ञान दूर केल्याशिवाय पर्याय नाही. अशिक्षित माणसाच्या हातात अधिक पैसा आला तर त्याला त्याचा योग्य वापर करता येत नाही. सहकारातून शिक्षण आणि शिक्षणातून सुसंस्कृत माणूस घडविला पाहिजे अशी खूणगाठ त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच होती. शालेय पत्रव्यवहार करताना अनेक ठिकाणी इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच 6 जुलै 1964 मध्ये प्रवरा पब्लिक स्कूलची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे हे कार्य व्यापक करण्यासाठी आणि सहकारी साखर कारखानदारीच्या यशस्वी उभारणीनंतर या चळवळीला आणखी नवी दृष्टी देताना 1964 साली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि प्रवरा कन्या विद्या मंदिरची स्थापना 1969 साली झाली. आज शिक्षणाची गंगा अगदी दुर्गम अशा खेड्यात पोचली असून लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात लक्षणीय सुधारणा झाली. 1975 मध्ये प्रवरा सहकारी बँकेची स्थापना करून सर्वसामान्यांसाठी पैसे ठेवण्याची व कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील आर्थिक परिवर्तन घडविताना कष्टकरी समाजाच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. 1976 मध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना झाली.